स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 120वा स्मृतिदिन। सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेलं कार्य हे समस्त भारतीय स्त्रियांसाठी मोठं योगदान आहे। आज सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांचे स्त्रियांच्या उन्नतीविषयीचे विचार आणि आजच्या स्त्री जीवनाचं वास्तव याविषयी अधिक प्रकाश टाकण्यासाठी प्राध्यापिका कवयित्री आशालता कांबळे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। स्त्रियांसाठी खऱ्या अर्थानं शिक्षणाची कवाडं खुली करणाऱ्या थोर समाजसेवक सावित्रीबाई फुले यांचा आज 120वा स्मृती दिवस आहे। आज आपण त्यांच्याविषयी एवढा अभ्यास केलेला आहात, स्वतः प्राध्यापक आहात, काय विचार आहेत तुमचे त्यांच्याबद्दल? मी आधी सर्वप्रथम सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करते। सावित्रीबाईंविषयी काय विचार आहेत तुमच्या मनात असा प्रश्न विचारताना पहिल्यांदा एक विचार माझ्या मनात येतोय की मी इथे जे आज बसलेले आहे, तुम्ही बसलेले आहात, ते सावित्रीबाईंच्यामुळे आपण इथे आहोत। त्यामुळे सावित्रीबाईंविषयीची केवढी तरी कृतज्ञता माझ्या मनामध्ये कायमच दाटून आलेली असते। सततच सावित्रीबाई डोळ्यासमोर असतात, सततच त्या मनामध्ये असतात आणि सावित्रीबाईंनी जे आमच्यावर ऋण करून ठेवलेलं आहे त्याची परतफेड करणं तर शक्य नाही, पण सावित्रीबाईंनी दिलेल्या मार्गावरून आपल्याला चालायचं आहे आणि तशा पद्धतीचं आपल्याला थोडंसं का होईना पण काम करता आलं तर आपल्याला करायचं आहे। ही खुणगाठ कायम मनाशी बांधलेली असते आणि या दृष्टीने मी नेहमी सावित्रीबाईंच्या जीवनाकडे बघत असते। सावित्रीबाईंनी 19व्या शतकामध्ये जे काम केलेलं आहे, म्हणजे त्यावेळेला भारताचा जर आपण विचार केला तर भारत हा पूर्णपणे मनुवादाने भारलेला होता आणि त्यावेळेला स्त्रियांच्यावर कितीतरी बंधनं होती। स्त्रियांना तर घराच्या बाहेर पडायची परवानगीच नव्हती, लहान वयामध्ये लग्न होत होती, त्यांना पतीच्या चितेवर जाळलं जात होतं वगैरे, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे। पण अशी एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेतलेलं आहे, लग्नानंतर त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि या स्वतः शिक्षण जे घेतलेलं आहे त्याचा उपयोग त्यांनी आपल्या समाजाला उभं करण्यासाठी आणि विशेषतः ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या नरकयातना दूर करण्यासाठी त्यांनी या शिक्षणाचा उपयोग केलेला आहे। तर ही मोठी गोष्ट आहे आणि सावित्रीबाईंचं या दृष्टीने सगळ्या भारतातल्या स्त्रियांवर खूप मोठे उपकार आहेत, हे या भारतातल्या प्रत्येक स्त्रीने लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं। एक समाज सुधारक, स्त्रियांसाठी त्यांनी काम केलं अशी ओळख आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, पण त्या व्यतिरिक्तही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते, त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा। हो, सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू आपल्याला सांगता येईल की जसं हा एक सावित्रीबाईंनी समाज सुधारणा केलेली आहे, समाजासाठी काम केलेलं आहे, हा पैलू सर्वांना माहीतच आहे। पण त्याच्याही व्यतिरिक्त सावित्रीबाईंनी साहित्य लिहिलेलं आहे, म्हणजे सावित्रीबाई फुले यांचं समग्र साहित्य या नावाने त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे। मागो माळीनी ते शोधलेलं आहे आणि ते लोकांना आता उपलब्ध आहे। तर म्हणजे सावित्रीबाई एक कवयित्री होत्या, गद्य लेखिका सुद्धा होत्या, म्हणजे त्यांची पत्र जी आहेत, त्यांची भाषणं आहेत ती सुद्धा आहेत त्या समग्र साहित्यामध्ये। तर आता जेव्हा मराठी साहित्यातील गद्यलेखन करणाऱ्या स्त्रियांचा ज्यावेळी शोध घेतला जातो त्यावेळी सावित्रीबाईंना वगळून पुढे जाता येत नाही। सावित्रीबाईंचं पण गद्य लेखिका म्हणून सुद्धा मराठी साहित्यामध्ये योगदान आहे, हे लक्षात घ्यावं लागतं। याच बरोबरीने सावित्रीबाई एक शिक्षण तज्ज्ञ होत्या, ही खूप मोठी ओळख आहे सावित्रीबाईंची की जी आज सुद्धा आपल्या भारतामध्ये शिक्षणशास्त्र शिकवलं जातं। त्या शिक्षणशास्त्रामध्ये, शिक्षणशास्त्राच्या पुस्तकांमध्ये सावित्रीबाईंची ओळख शिक्षण तज्ज्ञ म्हणून अजूनही केली जात नाहीये। तर ही खरं म्हणजे खूप वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे ही आमच्यासारख्यांना, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना। तर हे एक सावित्रीबाईंचा हा जो पैलू आहे, एक शिक्षण तज्ज्ञ होत्या आणि शिक्षणाविषयीचे त्यांचे खूप मोठे विचार आहेत, ते त्यांच्या कवितातून त्यांनी मांडलेले आहेत, त्यांच्या भाषणामधून त्यांनी मांडलेले आहेत, त्यांच्या पत्रांमधून त्यांनी मांडलेले आहेत आणि ते अतिशय वेगळ्या पद्धतीचे, म्हणजे ते शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा, अशा पद्धतीची त्यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे। शिक्षणाविषयीची ही संकल्पना आहे त्यांची, किंवा शिक्षणामध्ये नीतिधर्मही शिकू चला असं त्या म्हणतात। म्हणजे शिक्षण हे नुसतं पुस्तकी शिक्षण नाही, तर शिक्षणाच्या
मध्ये जेव्हा नीतिधर्म शिकवला जातो, मोरल व्हॅल्यू, मोरॅलिटी शिकवली जाते, तेव्हा ते खऱ्या अर्थाने शिक्षण होतं असं सावित्रीबाईंनी त्या काळात सांगितलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने सावित्रीबाई एक शिक्षण तज्ज्ञ आहेत. नंतर सावित्रीबाई एक पहिल्या मानसशास्त्रज्ञ आहे, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ म्हणून सावित्रीबाईंचा एक पैलू आहे. कारण मुलांना आनंददायी शिक्षण द्यायला पाहिजे असं सावित्रीबाईंनी पहिल्यांदा सावित्रीबाईंचं काम खरोखरच खूप थोरच आहे, प्रश्नच नाही. पण स्त्रियांची आज प्रगती झालेली, स्त्रिया शिकलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. नेमकी अशा प्रकारची प्रगती आज जे स्त्री आहे आज भारतीय समाजात, तशीच सावित्रीबाईंनी कल्पिली होती का? सावित्रीबाईंनी स्त्रियांची प्रगती खूप वेगळ्या पद्धतीची कल्पिली होती त्यावेळेला. म्हणजे सावित्रीबाईंनी वारंवार आपल्या लिखाणातून किंवा त्यावेळी त्यांची जी भाषणं वगैरे व्हायची त्याच्यातून किंवा त्यांचं जे एकूण कर्तृत्व आहे त्याच्यातून आपल्याला दिसतं, कार्य त्यांनी केलेलं आहे त्याच्यातून दिसतं की सावित्रीबाईंना असं वाटत होतं त्यावेळेला की ही जी भारतातली स्त्री धार्मिक गुलामगिरीत अडकलेली आहे, म्हणजे अंधश्रद्धा आहेत, व्रतवैकल्य आहेत वगैरे ह्याच्यामध्ये जी अडकलेली आहे त्याच्यातून ती निघायला पाहिजे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे एके ठिकाणी की दैव प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत ते आळशी आणि भिकारी असून त्यांचा देश नेहमीच दुसऱ्यांच्या गुलामगिरीत जातो असं त्यांचं विधान आहे सावित्रीबाईंचं. तर खरं म्हणजे घराघरामध्ये ज्यावेळी स्त्री पहिल्यांदा या दैववादातून निघेल, स्त्री पहिल्यांदा या व्रतवैकल्यातून निघेल, या भीतीतून निघेल, नरकाची भीती आहे त्यांना, स्वर्ग आणि नरक याची भीती अनिवार्य असं त्यांनी म्हटलेलं आहे एके ठिकाणी. तर याच्यातून जेव्हा स्त्री पहिल्यांदा निघेल त्यावेळेला त्या स्त्रीचं कुटुंब निघेल ना, त्याच्यातून मुलांवर पण तसेच संस्कार होतील. तर सावित्रीबाईंनी खरं म्हणजे अशा पद्धतीच्या स्त्रीची कल्पना केलेली होती. म्हणजे नुसतीच ती बाह्य बदल झालेली, नुसतीच तिची वेशभूषा बदललेली आहे, केशभूषा बदललेली आहे, अशा पद्धतीची स्त्री त्यांनी कल्पना केलेली. कारण आज आपण बघतो की अनेक स्त्रिया म्हणजे व्यसनाधीन झालेल्या आहेत किंवा त्यांना कुठेतरी जबाबदारी नकोय, करिअर करायचंय, त्यांना पुढे जायचंय. पण पूर्वीच्या काळी सुद्धा स्त्रिया नोकरी करत होत्या आणि कुटुंबही सांभाळत होत्या, तर तो बॅलन्स त्या साधत होत्या. पण आता कुठेतरी स्त्री तिथे कमी पडते असं तुम्हाला कुठे वाटतं का? कारण तुम्ही सुद्धा प्राध्यापिका आहात, तुम्ही आज तुम्हाला आत्ताचा काळ माहिती आहे, जवळून बघताय, तुम्ही नवीन पिढी आहे तुमच्या समोर. बरोबर आहे. म्हणजे हे असं एकदम आपण स्त्रियांवर असा आरोप नाही करू शकत की आताची स्त्री या बाबतीत अशी कमी पडते वगैरे. आपापल्या पद्धतीने ती करते आहे. आता थोडंसं एक टोक असं काही स्त्रिया अपवादात्मक अशा म्हणाव्या लागतील आपल्याला. तर अशा त्या काही टोकाची भूमिका घेत आहेत की फक्त करिअरच्या मागे लागायचं आणि कुटुंब वगैरे हे डोक्यात नसतं वगैरे. हे आहे थोडंसं, पण सगळ्याच बाबतीत असं आपल्याला लक्षात असं आपल्याला म्हणून चालणार नाही. पण मी इथे सावित्रीबाईंची जी पत्र आहेत ना ज्योतिरावाने लिहिलेली, त्यापैकी एका पत्राचा मी इथे संदर्भ देईन आणि मी सांगेन की सावित्रीबाईंनी त्यावेळेला पहिलंच पत्र त्यांचं लिहिलेलं होतं. सावित्रीबाईंनी 1856 मध्ये ते पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आपल्याला लक्षात येतं की सावित्रीबाई त्यावेळी अवघ्या 26 वर्षाची तरुणी होत्या आणि प्रगल्भ तरुणी असं त्यांचं रूप त्या पत्रातून दिसतं. आणि त्या पत्रातून एक महत्वाचा मुद्दा मी आजच्या स्त्रियांना सांगेन की त्या पत्रामधून सावित्रीबाईंचं एक विचारसरणी, त्यांची जी दृष्टी आहे स्त्री कशी असावी, ती दृष्टी त्याच्यामध्ये अशी दिसते की सासर आणि माहेर यांच्यातले संबंध हे चांगले करायला धडपडणारी, त्यांच्यातला दुवा साधणारी अशा पद्धतीची स्त्री तिथे आपल्याला दिसते. आणि पतीबरोबर पतीच्या कामात सहभागी होऊन सहचारिणी म्हणून पतीबरोबरचं सहजीवन फुलवू पाहणारी अशा पद्धतीची स्त्री आपल्याला दिसते. त्याच्यानंतरच्या पत्रामध्ये आपल्याला असं दिसतं की स्वतंत्र निर्णय क्षमता असणारी अशा पद्धतीची स्त्री, म्हणजे पूर्णपणे पतीवर अवलंबून नाही तर स्वतः सुद्धा ती निर्णय क्षमता तिच्यामध्ये आहे अशी स्त्री. चांगला मुद्दा आता मांडलात. आणि म्हणजे सगळ्यांना घेऊन पुढे जाणारी स्त्री, ती त्यांनी नेहमी विचार केला होता, तशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं. आणि आज कुठेतरी ते थोडंसं अस्पष्ट अंधुकसं वाटतंय, पण तरी सुद्धा त्यातून जर स्त्री तशी शिकली आणि सगळ्यांना घेऊन पुढे गेली तर ती खऱ्या अर्थी सावित्रीबाई फुलेंसाठी श्रद्धांजली ठरेल. पण इथे मला एक मुद्दा फक्त एकच मांडावा असं वाटतं की ज्यावेळी आपण असं सातत्याने असं म्हणतो आहोत की स्त्रीने सगळ्यांना घेऊन निघायला पाहिजे, त्यावेळेला एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी स्त्री आहे धडपडणारी, करिअर आणि कुटुंब याच्यामध्ये तिची दमछाक होते आहे, तर ती होता कामा नये म्हणून तिच्या घरातल्या पुरुषाने सुद्धा तिला साथ द्यायला पाहिजे. जशी सावित्रीबाईंना ज्योतिबांनी दिलेली आहे, स्वतंत्र निर्णय क्षमता असणाऱ्या ज्या सावित्रीबाई आहेत त्या सावित्रीबाईंना तसं घडण्यासाठी ज्योतिराव फुलेंची केवढी तरी साथ होती त्यांच्या पतीची. तर हे सुद्धा आमच्या समाजातल्या पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि कुटुंबाने सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे विचार आमच्यासमोर मांडलेत, त्याबद्दल धन्यवाद.